जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 17वा प्रकृती पुरुष नाम समास 6वा देहात्मनिरूपण नाम. श्रीराम समर्थ. आत्मा देहामध्ये असतो, नाना सुखदुःखे भोगितो, शेवटी शरीर सांडून जातो एकाएकी. श्रीराम समर्थ. बघा, दशक 17वा प्रकृती पुरुष नाम. अहो, हा देहच काय आहे हो? प्रकृती आणि पुरुष दोघं एकमेकाशिवाय काय आहे तो अपूर्ण आहेत. प्रकृती नुसती प्रकृती असून उपयोगाचं नाहीये. त्याला कोण असावं लागतंय हो? अंतरीचा अंतरात्मा. पुरुष म्हणजे कोण हो? अंतरीचा अंतरात्मा. कारण देह कितीही सुंदर असला आणि अंतरीचा अंतरात्मा निघून गेला तर त्या देहाला ठेवत नाहीत. लगेच काय करतात हो? लगेच तयारी करतात. देह काय ज्या त्या पद्धती देहाचा काय केला जातो? अंत्यसंस्कार केला जातो धर्मानुसार. प्रत्येक धर्मात वेगवेगळी पद्धत असते. शरीर म्हणजे आत्मा निघून गेल्यानंतर देहाला काय केलं जातं हो? काही आपल्या हिंदू धर्मामध्ये काय केलं जातं? अग्नी दिला जातो देहाला. बाकीच्या ते काय केलं जातं हो? दफन केलं जातं. म्हणजे समर्थ म्हटले की वेगवेगळ्या ठिकाणी काय आहे तो वेगवेगळ्या पद्धती आहेत. आणि कोरोना काळ असा आला की त्यावेळेस काय करावं लागलं? सर्व देहांना काय करावं लागले? अग्नी द्यावे लागले ना. कारण परिस्थितीच तशी होती. कारण जंतू काय होत होते? पसरत होते. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय की हा प्रकृती आणि पुरुष हे एकमेकांना काय आहे तो समरूप आहेत. म्हणून समर्थांनी आपल्याला समास 6वा आणलाय बघा, देहात्मनिरूपण नाम. देहात्म म्हणजे काय हो? देहामध्ये आत्मा आहे तोपर्यंतच हा देह सुद्धा निरूपण करू शकतोय आणि समोरचाही ऐकू शकतोय, विवरण निरूपण करू शकतोय. हा देहातील आत्मा निघून गेल्यानंतर अहो, आता हा देह स्त्रीचा आहे. कामं कुठपर्यंत सांगणार आहेत घरातली? कुठपर्यंत कामं सांगणार आहेत? जोपर्यंत आत्मा देहामध्ये आहे तोपर्यंतच. आत्मा निघून गेल्यानंतर कुणाला कामं सांगणार आहेत? समर्थ म्हटले कुणालाच कामं सांगू शकत नाहीत. का हो? कारण काम करणारा निघून गेलाय. म्हणजे काम कोण करतंय? देहामध्ये राहून सगळी क्रिया कोण करतंय? म्हणजे देहाच्या बरोबरीनं आत्मा काय करतोय व सगळं कार्य ह्या देहाकडून करून घेतोय. नुसता आत्मा असेल तरी आत्मा नुसतं कुठलं कार्य करू शकत नाही. बघा, म्हणजे दृश्यातील कार्य जर करायचं असेल, हे भौतिक सुखाचं जर कार्य करायचं असेल तर आत्म्याला पण कुणाची गरज आहे हो? देहाची गरज आहे. आणि देहालाही आत्म्याची गरज आहे. लक्षात ठेवा, दोघं एकमेकांना काय आहे तो अनुरूप आहेत, समरूप आहेत. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय? नुसता आत्मा असूनही कार्य होणार नाही आणि नुसता देह असूनही कार्य होणार नाही. ज्या वेळेस हे प्रकृती आणि पुरुष एकत्र येतात त्यावेळेस कार्याला सुरुवात होते. कारण का हो? बाळाचा जन्म झाला त्यावेळेस बाळ कसं असतं? निष्पाप असतं. त्याच्याकडं कुठलाही विषय विकार नसतो. समर्थ म्हटले कुडी वाढे कुबुद्धी वाढे. जसं देह मोठमोठा व्हायला लागतो तसे काय वाढतात व विकार वाढीला लागतात. समर्थ म्हटले विचार करा, लहानपणी आपण सर्व बहिणी भाऊ एकत्र कसे खेळायचो? त्यावेळेस आपल्याकडं काय होतं? म्हणजे स्वार्थ नव्हता. समर्थ म्हटले कुठलाही विकार जास्त प्रमाणात नव्हते. जसे मोठे होत गेलो देहाकडे काय यायला लागतो? स्वार्थ यायला लागतो. समर्थ म्हटले आहो, तीच भावंड काय करायला लागतात हो? युद्ध केल्यासारखं भांडायला लागतात. इतरांशी सर्वांशी गोड बोलतात आणि स्वतःचेच काय होतात व वैरी बनतात. समर्थ म्हटले अरे, ज्या ताटात तुम्ही खात होता, एकत्र राहत होता, तिथंच तुम्ही काय केलं? कशासाठी? फक्त समर्थ म्हटले संपत्तीसाठी ना. जो वितंडवाद होतो, वैमनस्य येतं, ते कशामुळे येतं हो? नाशिवंत गोष्टीसाठी समर्थ म्हटले येते. समर्थ म्हटले जी गोष्ट आपल्या बरोबरच येणार नाही, बरोबर काय येणार आहे हो? आपण घालवलेले सर्व क्षण आपल्या बरोबर येणार आहेत. मग ते दुःखाचे असू द्या, सुखाचे असू द्या. आपल्याला आठवतं ना सगळं, आपण कसे दिवस काढले. पूर्वी असं
आता मुलांना सगळं खायला वगैरे सगळं मिळतं हो लगेचच. कारण का हो, पैसा आहे त्या पटीत समर्थ म्हटले. कारण का, काम केलं की पैसा द्विगणित मिळतोय माणसाला. परंतु पूर्वीच्या काळी तसं नव्हतं. अहो, कुटुंब मोठीचे मोठी, पण पोटभर अन्न मिळत होतं समर्थ म्हटले. पोटभर म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, सात्विक जेवण सगळे जेवत होते. त्यामुळं कितीही लोकसंख्या होती घरामध्ये तरी काय होत होतं हो, सगळं व्यवस्थित चाललेलं असायचं. आता काय झालं हो, आता एक मूल असलं तरी काय होतंय हो, ह्याचं हे पुराण आणि ते पुराण. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय की माणसाकडं विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आत्मा आहे म्हणून आपण हे सगळं उपभोगू शकतोय, ही गोष्टच आपल्याला अजून कळली नाही. आपण रडतोय कुणासाठी कळलं नाही. अहो, देह तर तिथं समोर असतोय, आपण रडतो कुणासाठी हो, अंतरीच्या अंतरात्म्यासाठी रडत असतो. पण माणसाला शेवटपर्यंत कळलं नाही आणि कळतही नाही. समर्थ म्हटले कळून सुद्धा तो काय करतो, अज्ञानात आपलं आयुष्य घालवतो. अहो, नको त्या नश्वर गोष्टीसाठी काय करतात, म्हणजे समर्थ म्हटले वकील होता, म्हणजे वकिलाचा मुलगा पण वकील झाला. आणि समर्थ म्हटले वकिलाच्या मुलानं एक केस काय झाली हो, त्यानं जिंकली आणि तो आनंदाने घरी आला आणि वडिलांना पेढे दिले हो. आणि वडिलांना म्हणाला, गेली अनेक वर्ष म्हणजे 40 वर्ष तुम्ही चालवलेली केस मी काय आज केली, जिंकली. त्यावेळेस वडिलांनी काय करावं, वडील आनंदी झाले नाहीत. वडिलांनी काय दिली हो, मुलाच्या थोबाडीत मारली. आता समर्थ म्हटले आपल्याला आश्चर्य वाटेल, थोबाडीत का मारली असेल हो. तो वकील काय म्हटला, अरे मी 40 वर्ष झालं त्यांना खेळवतोय आणि अजून तू पुढं काय करायचं होतं, तशीच ती केस खेळायची होती. म्हणजे आपलं काय झालं असते हो, अजून 4-5 बंगले झाले असते. म्हणजे ती केस काय होती हो, मोठ्याची होती. म्हणजे समर्थांना काय म्हणायचंय की लोक काय करतात हे काय येत नाही, लोकांच्या लक्षातच येत नाही. आपण काय करतोय, कुणासाठी करतोय. मुलांना सुद्धा माणूस काय करतो, वाईट मार्ग शिकवतोय ना. चांगल्या मार्गावर शिकून म्हणजे चांगल्या मार्गावर जाऊन सगळं शिकवता आलं पाहिजे. समर्थ म्हटले स्वार्थ सोडून देता आला पाहिजे हो. स्वार्थासाठी माणूस काय करतो, सगळा विध्वंस करतो. स्वार्थासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी. एक म्हणजे आपण पाहतोय काय होतं, एक चुकलं की काय होतंय, सगळ्या विश्वाला भोगावं लागते, सगळ्याला भोगावं लागते. म्हणून समर्थ म्हटले सावध साक्षेप राहता आलं पाहिजे हो, कळलं पाहिजे. समर्थ म्हटले कारण देह आहे म्हणूनच काय आहे हो, आत्मा आहे ना अंतरी. देहाशिवाय आत्मा येऊ शकत नाही, आत्म्याशिवाय देह चालू शकत नाही. म्हणजे समर्थांना काय सांगायचं आहे, आपल्याला ओळख कुणाची घ्यायची, अंतरी कोण बसलाय त्याची ओळख घ्यायची. शेवटपर्यंत माणसाला ओळख होत नाही हो, शेवटच्या क्षणापर्यंत माणसाला ओळख होत नाही. आणि माणूस काय होतो, कशात अडकतो, अखंड कशात अडकतो, लोभामध्ये. समर्थ म्हटले अष्टविकार माणसाला वेडं बनवून टाकतात हो. क्रोध येतो, म्हणजे काम येतो, क्रोध येतो. समर्थ म्हटले काम तर एवढा प्रबळ झालाय की काय होतं हो, त्यानं काय केलंय हो. अहो, साधा तो TV जरी बघितला, मोबाईल जरी बघितला तरी काय होतंय, समर्थ म्हटले नको असे काय होतात हो, अश्लील व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामुळं आपल्या अंतरीचा काम काय होतो, जागृत होतो. समर्थ म्हटले एक तरी सिरियल अशी आहे का की काय हो, शेवटपर्यंत त्यांचं नातं टिकलंय असं दाखवणारी एक तरी सिरियल आहे का. गावागावाकडे काय व्हायला लागले हो, तेच संस्कार येतात ना मग सगळ्यांकडं. समर्थ म्हटले पूर्वी नातं टिकायचं, शेवटपर्यंत नातं टिकायचं. आता काय झालंय हो, नात्याला आपणच काय करतोय हो, स्वतःहून आपण काय करतोय,
त्या नात्याला काय करतोय, काळीमा फासतोय समर्थ म्हटले. गाडीची चाकं काय पाहिजेत, तो समरूप पाहिजेत, एकमेकाला समजून घेतलं पाहिजे, एकमेकांची जाणीव केली पाहिजे समर्थ म्हटले. परंतु हा जाणीव हा प्रकार कलियुगामध्ये राहिलाच नाही माणसामध्ये. त्यामुळे हा काय होतंय हो, सगळं घडतंय समर्थ म्हटले. म्हणून समर्थांनी आपल्याला कळावं, आपल्याला जाणीव व्हावी म्हणून काय आणलाय हो, देहात्मनिरूपण नाम आणलाय. म्हणून समर्थ म्हणतात की आत्मा देहामध्ये असतो. श्रीराम समर्थ बघा, पहिली ओवी काय दिली समर्थांनी, श्रीराम समर्थ, आत्मा देहामध्ये असतो, नाना सुखदुःखे भोगितो, शेवटी शरीर सांडून जातो एकाएकी. बघा, आत्मा देहामध्ये असतो म्हणजे सर्वांचं तेच ठरलंय ना. समर्थ म्हटले आत्मा कुठं असतो, शरीरामध्ये असतो, म्हणजे देहात राहून अनेक सुखदुःखे भोगतो व शेवटी काय करतो, एकदम संसार सोडून जातो. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, आत्मा देहामध्ये आहे म्हणूनच आपल्याला सुख आहे का दुःख आहे हे समजतंय ना. खूप वाईट वाटतं हो, एखादं बोललं किंवा एखाद्यानं आपल्याला मारलं तरी आपल्याला काय वाटतं हो, खूप वाईट वाटतं, खूप दुःख अंतरी येतं. पण ते अंतरी दुःख कोण भोगतंय हो, तो आत्माच. आत्म्यालाच वाईट वाटतं. हे कुणाला कळलं पाहिजे, समर्थ म्हटले सर्वांना कळलं पाहिजे की आपण दुःख कुणाला देतोय. लक्षात घ्या, सुख मिळालं तरी ते संतोष, सुख संतोष कुठं हो, अंतरीच्या अंतरात्म्याला. मग समर्थ म्हटले अरे बाहेरच्या देवाला म्हणजे निर्जीवच आहे ना. गेल्या वेळेसच समर्थांनी सांगितलं ना, दगडाची मूर्ती आपण तयार करतोय, तिला नटवतोय, सजवतोय, तिला करतोय सगळं, परंतु अरे जिवंत आहे त्या देहाची कधीतरी काय करावी हो, चिंता करावी, काळजी करावी, तिची कीव करावी. समर्थ म्हटले तो बसूनच आहे ना. दगडाचा देव काय करतो, नुसतं तिथं बसूनच आहे ना. हा जिवंत देव सगळंच करतोय ना, सुख दुःख सगळं भोगतोय. समर्थ म्हटले प्रत्येक देहामध्ये राहून आत्मा काय करत असतो, सुख आणि दुःख भोगत असतो. आणि कितीही श्रीमंत व्यक्ती असला तरी आत्मा कधी सोडून जाईल सांगता येते का, सांगता येत नाही. समर्थ म्हटले आत्म्याची गॅरंटी नाही हो, कधी निघून जाईल सांगता येत नाही. मग कुणी घातपात करेल, कुणी काय करेल सांगता येत नाही. म्हणून समर्थ म्हटले सावधानी साक्षेप राहता आलं पाहिजे हो. अंतरी तो आहे, आत्मा देहामध्ये आहे तोपर्यंत सुख दुःख आहेत. एकदा का अंतरीचा अंतरात्मा निघून गेला की सगळी सुख दुःख काय होणार आहेत हो, नष्टच होतात ना. सगळी सुख दुःख काय होतात हो, नष्टच होतात. कितीही सोन्याचं टॉयलेट बाथरूम बांधलेलं असू द्या, परंतु म्हणजे सोन्याचं टॉयलेट बाथरूम ज्याचं आहे त्याची श्रीमंती काय सांगायची, समर्थ म्हटले गरज नाही. आणि रोज सोन्याच्या ताटात जरी जेवत असला तरी बोलवणं आलं, आत्मा देहातून सोडून गेला की ते सगळं शून्य आहे, सगळं तिथंच राहतं. समर्थ म्हटले जी श्रीमंती आहे, जो पैसा आहे, जो सगळं ऐश्वर्य आहे ते जागच्या जागी काय करतं, समर्थ म्हटले तिथंच थांबतं. म्हणून आत्मा देहामध्ये आहे तोपर्यंत सगळं भोगत असतो आणि शेवटी काय करतो, शरीर सोडून जातो. आणि एकाएकी सोडून जातो शरीर, सांगून येत नाही, आपल्याला माहीत नसतं आत्मा कधी सोडून जाणार आहे. जर प्रत्येक माणसाला जर कळलं की माझा आत्मा या दिवशी काय होणार आहे, माझ्या देहाला सोडून जाणार आहे, त्यावेळेस काय होईल, समर्थ म्हटले की माणसं काय करतील हो, जीवनच जगायचं सोडून देतील हो, जीवनच जगायचं काय करतील हो, सोडून देतील. म्हणून आत्मा देहामध्ये आहे तोपर्यंतच काय होतंय हो, कळलं पाहिजे आपल्याला. म्हणून समर्थांनी पहिली ओवी दिली की आत्मा देहामध्ये असतो तोपर्यंत सुख दुःख आहे, जे काही आहे तोपर्यंत आत्मा आहे तोपर्यंतच या शरीराला काय आहे हो, महत्व आहे. एकदा का तो आत्मा निघून गेला की काय होणार आहे हो, शेवटी काय आहे हो, काहीच नाही. समर्थ म्हटले म्हणून पुढची ओवी दिली बघा, शरीरी शक्ती तारुण्यपणी नाना सुखे भोगी प्राणी, अशक्त होता वृद्धपणी दुःखे भोगी. अहो माणूस जोपर्यंत तरुण आहे तोपर्यंत काय करतो, माणूस शरीर जोपर्यंत शरीरात शक्ती आहे, मी असं करीन, लात मारेल तिथं पाणी काढील, असं करील तसं करील,
कारण काय असतं हो, शरीरामध्ये ताकद असते. समर्थ म्हटले तारुण्यपणी काय असते हो, शरीरामध्ये ताकद असते. म्हणून नाना सुखे भोगी प्राणी. त्यावेळेस काय करतो हो, नाना सुख भोगतो. तरुणपणी हाय तो बरं, माणूस म्हणतो ना, हाय तरुण घ्या मजा करून. समर्थ म्हटले की जाशील मरून, एक दिवशी काय करशील, जाशील मरून. आहे तरुण घे परमार्थ करून. समर्थ म्हटले तरुण आहे तोपर्यंत काय करता आलं पाहिजे हो, नाना सुख कुठली परमार्थातली भोगता आली पाहिजेत. आहे तरुण घ्या मजा करून. समर्थ म्हटले काय उपयोगाचं नाही हो, नुसतं मजा करण्यासाठी हा देह नाही आहे. जे काय ऐश्वर भोगायचंय, म्हणजे समर्थ म्हटले भौतिक सुख कुठली नियमाला लागून आहेत ती, हे कळलं पाहिजे प्रत्येकाला. नियमाला म्हणजे काय हो, विषय विकारांना काय करायचंय हो, प्रमाणात वापरून. कितीही मोठी विमानात बस, नाना काय कर. समर्थ म्हटले खाद्यपदार्थ खा, वेगवेगळ्या 5 स्टारमध्ये खा, नाना देश फिर. उत्तमाचं ज्याच्याकडं आहे त्यानं अवश्य करावं. समर्थ म्हटले सगळं म्हणजे हे विश्व काय करायचं, भ्रमण करा ना. समर्थ म्हटले काय करण्याला समर्थांचं बंधन नाही, हे भोगा. समर्थ म्हटले हे भोगा, पण नको ते विषयांचं खाऊ नका. समर्थांची आपल्याला काय शिकवण आहे, नको ते बेटावर जाऊ नको बाळा. भोग सगळी सुख भोग, पण कशी नियमाला धरून, नियतीला धरून जी सुख आहेत ती भोगा, अवश्य भोगा. समर्थ म्हटले पाहिजे तसल्या सुंदर घर बांध, पाहिजे तसल्या सुख सुविधा कर, पण एक पत्नी व्रत तुला जपता आलं पाहिजे. काय म्हटले समर्थ, राजा हो, राजासारखं राहा, परंतु एक पत्नी व्रत काय करता आलं पाहिजे, जपता आलं पाहिजे. आपलीच पत्नी, आपलीच मुलं, त्यांच्याबरोबरच काय करता आलं पाहिजे हो तुम्हाला, उत्तमाचं काय करता आलं पाहिजे, भौतिक सुख उपभोगता आली पाहिजे. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, अरे त्या संपत्तीचा वापर स्वतःसाठी कर, समाजासाठी कर, उत्तमाचं कार्य करण्यासाठी कर. परंतु त्याच पैशाचा वापर जर चुकीच्या बेटावर जाऊन चुकीचं कर्म करण्यासाठी जर घालवलं, तर त्या राक्षसातनं आपल्यात काय बदल नाही हो. म्हणून समर्थ म्हटले योग्य काय केलं पाहिजे हो, योग्य सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. ही समर्थांची शिकवण ही आहे आपल्याला. छत्रपती शिवाजी महाराजांना राजे होते ना, पूर्वीचे राजे आपल्याला माहित आहे किती विलासी होते, भोगविलासी. भोगविलासी म्हणजे काय हो, एकानं तर असंख्य स्त्रिया काय करायचं, एक म्हणजे असे त्या काळात राजे होऊन गेले की प्रत्येक राज्यातील एकही स्त्रीला भ्रष्ट केल्याशिवाय राहिला नाही तो राजा. प्रत्येक स्त्रीला काय केलं त्यानं, स्वतःच्या राज्यात तर केल्याच केल्या, परंतु इतर राज्यातील पण काय करायचं हो, चोरून आणून काय करायचं, सगळ्या स्त्रियांना भ्रष्ट केलं त्या व्यक्तीनं. मग समर्थ म्हटले असा राजा काय कामाचा, आणि ते जास्त काळ टिकत नाही. समर्थ म्हटले अति तेथे माती होतेच, अति तेथे माती होतेच. अहो छत्रपती शिवाजी महाराजांचं अजूनपर्यंत काय निघतं हो, नाव निघतं का, आचरण तसं केलं हो. दुसऱ्याच्या स्त्रीमध्ये देखील आपली आई पाहिली. लक्षात घ्या, अशीच आमची आई सुंदर असते, आम्ही सुंदर झालो असतो. ऐसे बदले श्री शिवछत्रपती. म्हणून परकीय राज्यातल्या सुद्धा स्त्रियांना त्यांचं नाव घेतलं तर त्यांना काय वाटायचं हो, अभिमान वाटायचा. का, कारण राजाच तसा होता हो, कर्मच तसं होतं, नियतीच तशी होती. आजकाल आपलं काय करतात, नुसतं चेहरा बघितला तरी काय करते तो, म्हणजे चेहरा बघितला तर काय करतात, नियती बदलती हो माणसाची. म्हणून समर्थ म्हटले की नियती काय करता आली पाहिजे, नियती बदलू द्यायची नाही. कारण समर्थाचं सांगणंच आहे आपल्याला काय हो, की नाना सुख उपभोगा, सगळी सुख उपभोगा हो, परंतु काय पाहिजे हो, प्रमाण पाहिजे त्या. म्हणजे जे आपल्याला नीती न्यायानं जे लावून दिलेलं आहे तेच कर्म आपल्याला करायचंय, चुकीचं कर्म करायचं नाही. सात्विकतेने जसे
छत्रपती ज्या पद्धतीनं त्यांनी आचरण केलं, आपल्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये जसं आचरण केलं तसं आचरण आपल्याला ठेवायचं आहे. कुणी काय का म्हणे ना, समर्थ म्हटले, परंतु त्यांनी हितासाठीच केलं. अन्यायाविरुद्धच लढा दिला ना, अन्यायाविरुद्धच अखंड लढा दिला ना. आणि सेवा कोणाची केली हो? अखंड जनतेची सेवा केली आणि जनतेसारखंच होऊन राहिले. म्हणून आजही लोकांच्या हृदयावरती काय करतात ते प्रेम करतात ना. कारण त्यांचं नाव जरी घेतलं तरी माणसांना काय वाटतो? अभिमान वाटतो. कारण एकमेव असा राजा होऊन गेला ज्याने स्त्रियांचा आदर केला हो. स्त्रियांचा काय केला? अखंड आदर केला. एकमेव असा राजा होऊन गेला की ज्याच्या राज्यामध्ये ते जोपर्यंत होते तोपर्यंत एकही स्त्री काय झाली नाही हो? नाचली नाही हो त्यांच्या ह्याच्यात. म्हणजे त्यांना ते स्त्रियांना काय हो आवडतच नव्हतं. कारण शिकवणच उत्तमाची कोणाची होती? आईची शिकवण उत्तमाची होती. मग आई शिकवण द्यायचं काम करते समर्थ म्हणले अखंड. परंतु मुलं कितपत घेतात ते पण फार काय आहे हो, महत्त्वाचं आहे हो. त्यांनी अखंड शेवटच्या श्वासापर्यंत एकदा शिकवलं ना जिजामातांनी. एकदा छत्रपती गेले आपल्या मित्रांबरोबर गाण्यांचा कार्यक्रम बघायला. ज्यावेळेस जिजामातांना कळलं त्यावेळेस त्यांनी काय केलं हो, स्वतःच्या पायात घुंगरू बांधलं आणि छत्रपतींची वाट बघत बसल्या आणि छत्रपतींना म्हटल्या, राजे तुम्हाला उद्यापासून तिकडं जायची काही गरज नाही. ती पण कुणाची तरी आई आहे, बहीण आहे, ती तिथं नाचते. तुम्हाला बाहेर जायची गरज नाही. मी हो का हे चाळ बांधते आणि मी तुम्हाला पाहिजे तसलं काय करून दाखवते, नृत्य करून दाखवते. तुम्ही त्यात आनंद व्हाल. त्यावेळेस छत्रपतींनी अक्षरशः आईचे पाय धरले आणि यापुढं हे कर्म कधीही माझ्याकडून घडणार नाही. कारण आईला माहीत होतं हा नको त्या संगतीला लागला तर काय होईल हो, स्वराज्य घडणार नाही. स्वराज्य घडवायचं असेल मग समर्थ म्हटले ते स्वराज्य घडवण्यासाठी अखंड त्या आईनं काय केलं? अखंड आईनं तपश्चर्या केली एक प्रकारची. त्या पद्धतीनं हे स्वराज्य घडवायचं, हे देहरूपी स्वराज्य घडवण्यासाठी अखंड नानांनी अखंड काय केले व प्रयत्न केले. शेवटच्या श्वासापर्यंत प्रत्येक देहाला शिकवण देण्यासाठी धडपड केली हो. त्या माऊलीचं सुद्धा काय हो हृदय अखंड काय झालं हो, ह्या प्रत्येक स्त्री सदस्यांसाठी काय झालं हो, अखंड का हे केलं हो. जोपर्यंत होते म्हणजे आहेतच, आपल्या हृदयातून कुठं गेलेलेच नाहीत. लक्षात ठेवा, जोपर्यंत होते तोपर्यंत प्रत्येक स्त्री सदस्य म्हणजे आपल्या मुलाप्रमाणे आहेत. मुलाप्रमाणेच त्यांना काय केलं हो, शिकवण दिली. आणि त्या पद्धतीनं काय केलं हो, उत्तमाचं काय केलं, शिकवण्याचा प्रयत्न म्हणता येत नाही, शिकवलं, प्रत्येकाला शिकवलं. म्हणून समर्थ काय म्हणतात, शरीरी शक्ती तारुण्यपणी नाना सुखे भोगी प्राणी, अशक्त होता वृद्धपणी दुःखी भोगी. म्हणजे समर्थ म्हटले की माणूस म्हातारा झाला की काय होतो, दुःख भोगायला येतात हो. कारण ज्यानं आयुष्यभर काय केलेले असते हो, आईस केलेले असते. नुसतं तारुण्यात काय केलेले असते, आईस केलेली असते. त्याला फार दुःख वाटतं म्हातारं झाल्यावर. का हो? कारण सगळे शरीराचे अवयव काय होतात हो, बाद होतात. समर्थ म्हटले कुठल्याही गोष्टीचा आहे पैसा म्हणून अतिरेक करायचा नाही. बघा माणूस काय करतो, किती पण काय करतो, म्हणजे नाना व्यसनं लावून घेतो. पैसा आला की माणसाला काय सुचतं हो, पहिलं पुरुषांना झालं काय सुचतं, पहिलं व्यसन. मग नाना व्यसनं करतो. कुठपर्यंत समर्थ म्हटले ते शरीर आपली साथ देतो व्यसनं करायला, जोपर्यंत त्या शरीरामध्ये काय आहे, म्हणजे व्यसनं कुठपर्यंत करतो माणूस, जोपर्यंत शरीरामध्ये काय आहे, तारुण्य आहे तोपर्यंत व्यसनं वगैरे सगळे आयुष करतो. काय कुठं जायचं तिकडं काळं तोंड करून येतो. समर्थ म्हटले नाना म्हणजे नको तिथं जातो, नाना ती कर्म करून येतो. आणि म्हातारा झाल्यावरती काय होतो, सगळे शरीर काय होतो, साथ द्यायचं सोडून देतं समर्थ म्हटले. कारण तरुणपणी काय केलेलं असतं हो, अखंड नुसतं काय केलेलं असते हो, सुख भोगलेली असतात. त्याला काय होतं हो, ज्या माणसाने तरुणपणात खूप सुख भोगलेली असतात त्या माणसाला म्हातारपण कसं जातं हो, समर्थ म्हटले कठीण जातं. कष्ट करणाऱ्या माणसाला कधीच कठीण जात नाही. कारण अखंड त्यांचा देह कष्टातच असतो. लक्षात ठेवा.
म्हणून शरीराला कशाची सवय लावायची? कष्टाची सवय लावायची. अहो कितीही श्रीमंत माणूस असला तर प्रत्येकाला कष्ट करावं लागतं समर्थ म्हटले. कारण का हो, श्रीमंत होणं एवढं सोपं नाही. तो पण पसारा काय करायचा आहे व सांभाळायचा आहे, आणि ते करत असताना शरीर सांभाळायचं आहे, लक्षात ठेवा. म्हणून समर्थ म्हटले अखंड आपल्याकडं कसं आहे, थोडा पैसा आला, श्रीमंत माणसं जास्त काय करत नाही तो. आपल्याकडं कसं आहे, थोडा पैसा आला की माणसं काय करतात हो, लगेच व्यसनाच्या नादी लागतात. कुठं काय नाना म्हणजे वेगळंच त्यांच्यात स्वरूप वेगळं निर्माण होतं. म्हणून समर्थ म्हटले अखंड आपल्याला काय करता आलं पाहिजे, शरीर तरुण आहे तोपर्यंत स्वराज्य घडवता आलं पाहिजे. स्वतःचं शरीर जे इंद्रिय आहेत त्याच्यावरती आपल्याला विजय मिळवता आला पाहिजे. विषय विकारांवरती आपल्याला विजय मिळवता आला पाहिजे. मरावे ना ऐसी आवडी, हातपाय खोडून प्राण सोडी, नाना दुःखे अवघडी वृद्धपणी. बघा, मरू वाटत नाही कोणाला, कितीही यातना भोगाव्या लागल्या तरी माणसाला मरू वाटत नाही. बघा समर्थ म्हटले, पहिलीच आता ती केस घडली ना हो, इच्छा मरण दिलं ना त्या मुलाला, की कारण त्याच्यात काय होत नव्हती हो, काही सुधारणाच होणे शक्य नव्हतं. 90% शरीर काय झालं हो त्याचं, म्हणजे ते डोक्याला मार लागल्यामुळं पूर्ण यंत्रणा बंद होती, मेंदू पूर्ण बंद होता. म्हणून सुप्रीम कोर्टानं काय दिली हो, परमिशन दिली इच्छा मरणाची. म्हणजे समर्थ म्हटले परंतु जो वृद्ध झालाय त्याला काय वाटत नाही हो, मरू वाटत नाही. का तर माणसाला जगू वाटतं हो, कारण मेलं की मेलं गेलं सगळं संपतंय ना. केवढं दुःख आहे, मरण म्हणजे खूप मोठं दुःख आहे. आणि समर्थ म्हटले किती वयस्कर झाला तरी माणसाला मरू वाटत नाही. म्हणून त्याला प्राण सोडताना काय करतो माणूस, म्हातारपणी प्राण सोडताना काय करतो, हातपाय खोडून मरतो समर्थ म्हटले. म्हणून खूप अवघड आहे. समर्थ म्हटले नाना दुःखे अवघडी वृद्धपणी. वृद्धपण काय आहे हो, खूप अवघड आहे, कठीण आहे. म्हणून समर्थ म्हटले शरीर उत्तमाचं सांभाळा हो. संतांनी काय सांगितलं हो, आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका, येथे आळस करू नका विवेकी हो. म्हणजे काय, आधी प्रपंच म्हणजे काय, समर्थ म्हटले देह प्रपंच उत्तमाचा करा. संसार होत राहणार आहे परंतु देह उत्तमाचा असेल, विषय विकारांपासून अलिप्त ठेवून उत्तमाचं म्हणजे शरीराला व्यायाम वगैरे केलं पाहिजे, आहार उत्तमाचा खाल्ला पाहिजे. समर्थ म्हटले जाणीवपूर्वक उत्तमाचं काय केलं पाहिजे हो, आहार घेतला पाहिजे, सात्विक आहार घेतला पाहिजे. 56 भोग आहे तो, अखंड श्रीकृष्ण स्वारीनं आपल्यासाठी 56 भोग करून ठेवलेत. खा समर्थ म्हटले, पण उत्तमाचं खा, उत्तमाचं आरोग्य कमवा. आणि म्हणजे देहप्रपंच सांभाळला उत्तमाचा तर दुःख कमी येणार आहे, दुःख कमी येणार आहे. मग हातपाय खोडायची काय होणार नाही. समर्थ म्हटले गरज पडणार नाही. यासाठी आधी प्रपंच करावा नेटका मरताना. म्हणून समर्थ म्हटले मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीस सादर व्हावे. वृद्धपणी जर कठीण यातना याव्या अशा वाटत नसतील तर समर्थ म्हटले आत्तापासूनच काय केलं पाहिजे व तयारी करता आली पाहिजे. काय करता आली पाहिजे, तयारी करता आली पाहिजे. देह आत्मयांची संगती, काही एक सुख भोगिती, चरफडून जाती देहांत काळी. देह आत्मयांची संगती. समर्थ काय म्हटले, देह आत्मयाची संगती म्हणजे देह व आत्मा ह्यांच्या संगतीत प्राणी काहीसे सुख भोगतात आणि अंतकाळी चरपडत काय करतात व देहत्याग करतात. म्हणजे समर्थ काय म्हटले, दुःखी देह आत्मयाची संगती, काही एक सुख भोगिती, चरफडून जाते देहांतकाळी. बघा एखाद्याचा अंत किती दुःखदायक होतो. समर्थ म्हटले नाना सुख, एखाद्याच्या आयुष्यात खूप सुख असतात, खूप सुख म्हणजे खूप सुख, माणसं सगळं डोळ्यानं बघत असतात. परंतु त्याच व्यक्तीचा मृत्यू कसा होतो, चरफडून म्हणजे वेगळ्या पद्धतीनं होतो. म्हणून समर्थ म्हटले देहाचा अंत कुणाचा कसा होईल सांगता येत नाही. लक्षात घ्या, देहाचा अंत कुणाचा कसा होईल सांगता येत नाही. म्हणून देह काय केला पाहिजे हो, सांभाळता आला पाहिजे हो. देह उत्तमाचा देह काय करता आला पाहिजे, नुसतं सुख भोगायचे नाही. समर्थ म्हटले इतरांनाही ती सुख देता आली पाहिजेत. लक्षात घ्या. म्हणजे इथं काय सांगितलंय हो, देहाचा अंत कसा होईल सांगता येत नाही. म्हणून जोपर्यंत
देहामध्ये आत्मा आहे तोपर्यंत सत्कर्मात देह घालवता आला पाहिजे, उत्तमाचं सत्कर्म करता आलं पाहिजे. आपण म्हणतो की मी काय केलेलं काय कोणाला दिसणार आहे. अरे तू काय केलं हे त्या तुझ्या अंतरीच्या अंतरात्म्याला माहिती आहे. इतर कुणालाही माहीत नसलं तर अंतरीच्या अंतरात्म्याला काय माहीत आहे, सर्व काही माहीत आहे. ऐसा आत्मा दुःखदायक, एकाचे प्राण घेती एक, आणि शेवटी निरर्थक काहीच नाही. ऐसा आत्मा दुःखदायक, असा आत्मा काय आहे हो, दुःख भोगणारा आहे. आणि एकमेकांचे प्राण घेतात आणि शेवटी काय होत नाही हो, फलप्राप्ती काहीच नाही, सर्वच काय हो व्यर्थ. म्हणजे काय समर्थांना सांगायचंय, ऐसा आत्मा दुःखदायक, एकाचे प्राण घेती एक, आणि शेवटी निरर्थक काहीच नाही. अहो माणसं विनाकारण दुसऱ्याचा जीव घेतात बघा, मारतात ना, एकमेकाला मारतात ना. आपण म्हणतो घातपात झाला, एवढी माणसं मेली. किंवा एखाद्याला काय हो, घरातल्याला एखाद्याला काय करतं माणूस, मारतं हो. समर्थ म्हटले काय मिळवताय तुम्ही मारून. अरे त्या अंतरीच्या अंतरात्म्याला. आणि एक लक्षात ठेवा, ज्या व्यक्तीचा अंतरीचा अंतरात्मा म्हणजे ज्या व्यक्तीनं शरीर, एक लक्षात ठेवायचं नेहमी, नादाला लागा पण कुणाच्या लागू नका. समर्थ म्हटले नादाला लागा पण संत संगतीत जो देह आहे, अखंड जो संत संगतीत देह आहे, अशा देहांच्या नादी लागू नका. कारण का, त्या व्यक्तीच्या अंतरी कुठलंही काय नसतं, पाप नसतं. त्याला सांभाळणारा कोण आहे हो, अखंड. त्याला सांभाळणारा तो आहे, लक्षात ठेवा, तो ईश्वर आहे. म्हणून चांगल्या माणसाशी जर तुम्ही, निष्पाप व्यक्तींशी, चांगल्या माणसाची जर तुम्ही वाईट कृत्य केलं तर त्याचे भोग भोगल्याशिवाय काय नाही हो, गत्यंतर नाही. म्हणून नेहमी तिकडं वाईट माणसाला एक वेळ मारून टाकलं तरी काय नाही. वाईट म्हणजे काय, ज्यानं लयच दुष्टकर्म केले त्याला वाईट शिक्षा एखाद्यानं दिली तर ते योग्यच आहे. परंतु समर्थ म्हटले ज्याचा काहीही दोष नाही, निष्पाप आहे, आणि ज्यानं कुठलंही वाईट जीवनात कर्म केलं नाही, अशा व्यक्तीला जर आपण हानी पोचवण्याचा प्रयत्न केला तर त्याचे भोग भोगल्याशिवाय काय नाही व समर्थ म्हटले गत्यंतर नाही. म्हणून ऐसा आत्मा दुःखदायक, एकाचे प्राण घेती एक, आणि शेवटी निरर्थक काहीच नाही. अहो समर्थ म्हटले एक घटना अशी होती की पती काय होता हो, कलेक्टर, आणि पत्नीला काय घरी बसून बसून काय झालं, काय सुचलं, वेगळेच कर्म सुचले. आणि तिचं अफेअर कुठं होतं, तिच्या आत्याच्या मुलाशी. मग त्या दोघांनी काय केलं हो, एवढा जिल्ह्याचा राजा असतो हो कलेक्टर, अशा व्यक्तीला काय केलं हो, त्यांनी मारण्याचा कट रचला हो. समर्थ म्हटले चांगल्या माणसाला कधी मारू नये हो, चांगल्या माणसाला कधी मारू नये. पण त्यांनी काय केलं हो, कट रचून त्याचा काय केला हो, अंत केला. म्हणजे राजाचा अंत केल्यासारखंच आहे हो. पण कर्म कधी चुकत नाही. समर्थ म्हटले यात हानी कोणाची झाली, निरर्थक. म्हणजे समर्थांनी शेवटी सांगितलं आणि शेवटी निरर्थक काहीच नाही. काय मिळवलं हो त्या दोघांनी, काय शौर्य मिळवलं. समर्थ म्हटले देवानं दिलेलं सुद्धा माणसाला उपभोगता येत नाही. अहो आज कुणाची बायको होती, ती कलेक्टरची बायको होती. कलेक्टरच्या बायकोला काय सुविधा मिळतात ते जे कलेक्टर आहेत त्यांनाच माहिती. ज्या आहेत स्वतः काय आहेत, कलेक्टरची पत्नी आहे, तिलाच माहिती आहे की काय सुखसुविधा मिळतात. आणि एवढं सुख असताना देखील कामाचा काय झाला, तिथं उद्रेक झाला. काम या विषयाचा काय झाला, समर्थ म्हटले उद्रेक झाला. काय केलं हो, कमावतं माणूस पण गमावलं त्यांनी. मग स्वतः काय केलं, मारून टाकलं. समर्थ म्हटले हाताने स्वतःच्या मारून टाकलं कमवतं माणूस. म्हणजे सोन्याचं अंड देणारी कोंबडी डायरेक्ट कापून खाल्ली त्यांनी. आणि शेवटी त्याच्याच खुनाच्या आरोपामध्ये कुठं गेले हो, जेलमध्ये. म्हणजे ना हिला काय मिळालं, त्यातून काय प्राप्त झालं हो, निरर्थक झालं ना सगळं. समर्थ म्हटले जे दिलंय, अरे नशिबात असतं एखाद्याच्या, पण ते उपभोगता येत नाही हो. असं कर्म आहे माणसाचं. म्हणजे नेहमी विचार करून कर्म करता आलं पाहिजे. समर्थ म्हटले विचार करून काय करता आलं पाहिजे, कर्म करता आलं पाहिजे हो. ऐसा दो दिसांचा भ्रम, त्यास म्हणती परब्रह्म,
नाना दुःखांचा संभ्रम मानून घेतला, ऐसा 2 दिवसांचा भ्रम. समर्थ म्हटले असा हा 2 दिवसांचा भ्रम आहे, पण दुःखाचे सुख मानून म्हणजे गोड करून घ्यावे. त्याप्रमाणेच ह्या भ्रमरूप आत्म्यालाच परब्रह्म म्हणतात. म्हणजे अनेक दुःख प्रसंग जीव आत्मा गोड करून घेतो. लक्षात घ्या, म्हणजे परब्रह्म वेगळं ना आत्मा, म्हणजे हे आत्म्यालाच आपल्याला कुठं न्यायचंय हो, परब्रह्मामध्ये विलीन करायचंय हो. परब्रह्मामध्ये आपल्याला काय करायचंय, एकरूप करायचंय. म्हणून समर्थ म्हटले की ऐसा 2 दिवसांचा भ्रम त्यास म्हणती परब्रह्म, नाना दुःखांचा संभ्रम मानून घेतला. दुःखी होऊन चरफडून गेले, ते कोण समाधान झाले, काही एक सुख भोगिले तो सवेची दुःख. काय सांगितलं, दुःखी होऊन चरफडून गेले, ते कोण समाधान झाले, काही एक सुख भोगिले तो सवेची दुःख. म्हणजे इथं काय सांगितलं समर्थांनी की दुःखी होऊन चरफडून गेल्याचे काय समाधान मानायचे, थोडेसे सुख भोगले नाही तो मागोमाग दुःखच आहे ना. म्हणजे सुख अल्पकाळ भोगावे तो मागोमाग काय आहे हो, दुःखच आहे ना. दुःखी होऊन चरफडून गेले, ते कोण समाधान झाले, काही एक सुख भोगिले तो सवेची दुःख. जन्मदारभ्य हटवावे, म्हणजे अवघे पडेल ठावे, नाना दुःख मोजावे काय म्हणून. अनेक दुःख आहेत हो माणसाच्या जीवनात, किती दुःख आहे हो, आणि ती काय मोजायची. समर्थ म्हटले जन्मापासून सगळं आठवलं म्हणजे सर्व माहीत होईल हो, किती दुःख भोगलं. म्हणजे माणसाचा जन्म आपण म्हणतोय, पण सुख आहे सोपं आहे का हो. फक्त समर्थ म्हटले जन्मापासून आठवायचं की आपण किती दुःख भोगलंय. डोळ्यात पाणी येतं ना, किती दुःख भोगलंय ते ऐकल्यावर, वावा हे केल्यावर. तरी देखील काय होतं, पकड देहाची आपली सुटत नाही सहजासहजी. किती दुःख असलं तरी माणूस काय होतो, विसरतो आणि पुन्हा जोमाने संसार करायला लागतो. ही माणसाची काय आहे हो, म्हणजे एक वृत्ती आहे ना. समर्थ म्हटले आहे ते चांगलंच आहे ना. मग जीवन काय होतं, माणूस तो विसरतो, पण जन्मापासून आठवलं तर रडायला येतं ना, डोळ्यात पाणी गळगळ वाहतं ना, आपण किती दुःख भोगलं. मग समर्थ म्हटले आठवून बघा किती दुःख भोगलंय आपण. ऐसी आत्मयाची संगती, नाना दुःखे प्राप्त होती, दैन्यवाने होऊन जाती प्राणी मात्र. ऐसी आत्मयांची संगती म्हणजे आत्म्याच्या संगतीमध्ये आपण नाना दुःख भोगले. तो समर्थ म्हटले अनेक आत्म्याच्या संगतीने अनेक जीवांच्या संगतीत प्राण्यांना असे अनेक दुःखे काय होतात. तो मनुष्य सगळ्याच प्राण्यांनाही दुःख भोगावीच लागतात, आणि शेवटी प्राणी काय होऊन जातो, दीन होऊन जातो, कंटाळतो ना. अहो संत होऊन गेले ना, नाना दुःख संतांनी भोगली. तर समर्थ म्हटले संत होऊन गेले, अनेक संत होऊन गेले. संत ज्ञानेश्वर स्वतः काय केलं हो, संत ज्ञानेश्वरांनी काय केलं, माणसांनी एवढं दुःख दिलं की शेवटी काय केली हो, ताटी बंद करून घेतली. ताटी म्हणजे ते दरवाजा बंद करून घेतला आणि आतमध्ये बसले. नको नको वाटलं ना हो त्यांना सुद्धा, हा संसार नको नको वाटला. त्यावेळेस मुक्ताईने काय केलं हो, त्यांना उपदेश केला आणि नंतर ते शांत झाले. म्हणजे केवढं दुःख ते संतांनी तर खूप सारे, देवाने इतकं तर दुःख कुणीच भोगलं नाही. मनुष्य जन्मात येऊन श्रीकृष्णांचं उदाहरण घेतलं. जन्मताच आई म्हणजे जन्मदात्या आईपासून वेगळं. लक्षात घ्या केवढं मोठं दुःख. सगळी भावंड मारली ना त्या कंसानं, सगळे भाऊ मारले ना. आणि अखंड समर्थ म्हटले परत पण दुःखच अखंड. म्हणजे सगळं विरह, सगळे गावं सोडून ह्या गावातनं त्या म्हणजे गोकुळ सोडलं, मथुरेला गेले, मथुरा सोडली, परत अयोध्या म्हणजे द्वापारात आले ना. म्हणजे स्वतः देवाला सुद्धा किती दुःख भोगावे लागले. श्रीरामांना सुद्धा खूप दुःख भोगावे लागले हो, देव असून सुद्धा. म्हणजे आपण तर माणूस आहे. समर्थ म्हटले आपल्याला तर अखंड काय करायचे तो दुःखच भोगायचेत ना. म्हणून समर्थ म्हटले काय, जन्मदारभ्य म्हणजे काय सांगितलं हो, ऐशी आत्मयाची संगती,
नाना दुःखे प्राप्त होती, दैन्यवाने होऊन जाती प्राणी मात्र. काही आनंद काही खेद, जन्मवरी पडिला संमद, नाना प्रकारी विरुद्ध तडातोडी. काय सांगितलं हो? माणूस कंटाळतो, काही आनंद काही खेद, म्हणजे माणसाला काही सुख काही दुःख, असा सुख दुःखाचा जन्मभर संबंध पडलाय ना. असा अनुभव जन्मभर येतो. सुख आलं की दुःख येतं, दुःख आलं की सुख येतं. समर्थ म्हटले ही अखंड सुखच दिलं तर तुम्हाला जाणीव राहणार नाही हो. समर्थ म्हटले म्हणून काय असतं हो, सुखामागून दुःख दुःखामागून सुख, म्हणजे अनेक प्रकारे मनाविरुद्ध पुष्कळ गोष्टी होतात आणि पुष्कळांचे वियोग सोसावे लागतात हो. समर्थ म्हटले बरंचसं सोसावं लागतं हो जीवनामध्ये, म्हणून दुःखच आहे. समर्थ म्हटले अखंड. निद्रा काळी ढेकून पिसा, नाना प्रकारी वळसा, नाना उपाय वळसा त्यास होय. निद्रा काळी ढेकून पिसा. समर्थ म्हटले काय हो, झोपताना ढेकून नीट झोपू देत नाही. एक तर झोप मिळत नाही आणि त्यात काय होतं, ढेकून मच्छर पिसा अशा अनेक प्रकारे काय देतात हो, त्रास देतात. आपण त्यावर काय उपाय योजावा तर आपण त्यांना उलट काय देतो, त्रास देतो असे होते. म्हणजे बघा सगळीकडूनच आहे ना, कोंडीच होते ना माणसाला, म्हणजे सुख नाही माणसाला. काय नाही आहे, सुख नाही. भोजन काळी माशा येती, नाना पदार्थ उंदीर नेती, पुढे त्यांची ही फजिती मार्जरे करते. आता जेवाय बसलो तर माशा, बघा सुख आहे का? झोपाय गेलं तर ढेकून पिसा मच्छर, आणि समर्थ म्हटले जेवायला गेलं तर माशा, आणि माशा असतात मुंग्या असतात, नाना पदार्थ उंदीर नेती, आणि काय घरात करून ठेवलं तर ते काय पळवतंय हो, उंदीर पळवता. आणि पुढे त्या उंदरांची फजिती कोण करतं हो, मांजर करतं. उंदराला तर सुख आहे का? समर्थ म्हटले म्हणजे त्या प्राण्यांना तर सुख आहे का हो, त्यांना पण जीवच आहे ना. ढेकून पिसवा काय असेल ते मच्छर, ह्यांच्यामध्ये पण काय आहे हो, जीवच आहे ना. पण त्याला त्या देहांना तरी काय सुख आहे का? समर्थ म्हटले आपण उपाय करतोच ना, त्यांच्यावर मारून टाकतो ना आपण त्यांना. म्हणजे सूक्ष्मातून विचार केला तर कुठलाही प्राणी काय नाही हो, सुखी नाही. समर्थ म्हटले आपल्याला वाटतं उंदीर आयतं सगळं पळवून नेतोय, परंतु त्याची ही फजिती करणारी कोण आहे हो, मांजर आहे. उवा चामवा गोचिड, गांधेले कानटे उदंड, एकास एक चरपड दोहीकडे. काय सांगितलं हो, उवा चामवा, परत काय हो, सगळं म्हणजे डोक्यात काय होतात उवा होतात, ते पण काय देतात हो, माणसाला त्रासच देतात ना, दुःखच देतात ना. समर्थ म्हटले नंतर काय हो, गोचिड, गांधेले कांटे उदंड, एकाच एक चरपड दोहीकडे, म्हणजे त्यांनाही सुख नाही आणि माणसाला पण सुख नाही. लक्षात ठेवा. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, ओवा पांढऱ्या चामवा गोचिड गांधेल माशा म्हणजे कानटे म्हणजे काय हो, सर्पांचं वेगवेगळे प्रकार, असे अनेक प्राणी एकमेकास काय देतात व त्रास देतात, आणि दोन्हीही काय वाजतात व चरपडत असतात. मग सुख आहे का? कोणाला सुख नाही. समर्थ म्हटले मनुष्य प्राण्याला बी सुख नाही आणि त्या प्राण्यांना पण काय नाही हो, सुख नाही, कारण त्यांना पण जगण्यासाठी त्यांची काय असते, धडपड असते. विंचू सर्प वाघरिसे, सुसरी लांडगे माणसास माणसे, परस्परे सुख संतोषे एकही नाही. अहो विंचू साप वाघ अस्वले सुसरी लांडगे व माणसास माणसे, याप्रमाणे कुणीही प्राणी एकमेकांना काय देत नाही हो, सुख संतोष देऊन राहत नाहीत. एकमेकास काय करतात, गांजतात आणि मारतात. लक्षात घ्या, माणसं माणसाला मारतात, प्राणी प्राण्यांना मारतात, माणसं प्राण्यांना मारतात, प्राणी माणसांना मारतात. म्हणजे समर्थ म्हटले सुख आहे का? सगळं काय आहे हो, दुःखच आहे ना. सगळीकडं काय आहे हो, दुःखच आहे. विंचू सर्प वाघरिसे, सुसरी लांडगे माणसास माणसे, परस्परे सुख संतोषे एकही नाही. 84 लक्ष उत्पत्ती, एकास एक भक्षिती, नाना पिडा दुखणी किती म्हणून सांगावे. काय सांगितलं हो, 84 लक्ष उत्पत्ती. 84 लक्ष काय म्हणले समर्थ, उत्पत्ती, एकास एक भक्षिती, म्हणजे 84 लक्ष म्हणजे 84 लक्ष योनीचे प्राणी आहेत, पण सगळे काय हो, एकमेकाला काय करत असतात, खात असतात. म्हणजे त्याच म्हणजे जीवनसाखळीच आहे ना हो तशी, एकमेकांवरती काय असतात ते अवलंबून असतात. ह्याशिवाय माणूस सुद्धा खातो ना, कोंबड्या खातो,
बोकडं खातो, सगळं खातो ना, मांस वेगवेगळ्या प्रकारचं मासे खातो. म्हणून समर्थ म्हटले 84 लक्ष जीवयोनीचे प्राणी एकमेकांना काय करत असतात, खात असतात. म्हणजे जीवो जीवस्य जीवनम. ह्याशिवाय नाना क्लेश व दुखणी आहेतच. ती किती म्हणून सांगायची समर्थ म्हटले, अनेक दुखणी आहेत हो. ऐसी अंतरात्म्याची करणी नाना जीव दाटले धरणी, परस्परे संवारणी एकएकांची. ऐसी अंतरात्म्याची करणी म्हणजे प्रत्येक देहामध्ये आत्मा आहे समर्थ म्हटले. अशी ही अंतरात्म्याची काय आहे समर्थ म्हटले, करणी आहे. पृथ्वीवर अनंत प्राण्यांची काय झालेली आहे हो, दाटी झाली आहे. पण सगळे परस्पर एकमेकांचा काय करत असतात हो, संहार करीत असतात ना. परस्पर सर्वांचा काय करत असतात, संहार करत असतात. अखंड रडती चरफडती, विवळ प्राण देती, मूर्ख प्राणी त्यास म्हणती परब्रह्म. अखंड रडती चरफडती म्हणजे समर्थ काय म्हटले हो, अखंड प्राणी काय होती हो, रडणं, चरफडणं, विवळून प्राण देणं, असे अंतरात्मा नित्य करीत असतो. नित्य काय करत असतो, करीत व करवीत असताना मूर्ख माणसे त्यालाच काय म्हणतात, परब्रह्म म्हणतात हो. परब्रह्म वेगळं आहे. परब्रह्म काय आहे, वेगळं आहे. परब्रह्म जाणार नाही, कोणास दुःख देणार नाही, स्तुती निंदा दोन्ही नाही परब्रह्मी. काय सांगितलंय हो, परब्रह्म कुठं जात नाही, अचळ आहे. ते कुणाला दुःख देत नाही. स्तुती व निंदा ही दोन्हीही परब्रह्माच्या काय नाही हो, ठिकाणी नाही. सुख दुःख ही परब्रह्माच्या ठिकाणी नाही आहे. त्याला काहीच फरक पडत नाही हो, असं ते परब्रह्म आहे. परब्रह्म कुठं जात नाही, येत नाही, त्याला कुठं जायची गरजच नाही समर्थ म्हटले. आणि ते काय करत नाही समर्थ म्हटले, अखंड परब्रह्म हे परब्रह्मच आहे. त्याला कुठलंही दुःख हरवू शकत नाही, सुखातून लोभ देऊ शकत नाही समर्थ म्हटले. म्हणजे ऐशी काय आहे हो, असं काय आहे ते परब्रह्म आहे. उदंड शिव्या दिदल्या, तितुक्या अंतरात्म्यास लागल्या, विचार पाहता प्रत्यय आल्या यथा तथ्य. आता आपण एखाद्याला उदंड शिव्या दिल्या समर्थ म्हटले तर काय होतंय हो समर्थ म्हटले, त्या अंतरात्म्यालाच लागतात हो, परब्रह्माला लागत नाहीत. लक्षात द्या, ठेवा. पुष्कळ जरी शिव्या दिल्या तर त्या कशाला लागतात, अंतरात्म्याला लागतात समर्थ म्हटले, परब्रह्माला लागत नाहीत. विचार पाहिला म्हणजे आपल्याला सगळं कळतं. प्रचिती घ्यावी लागते समर्थ म्हटले, त्यावेळेस हे आपल्याला कळतं. बघा समर्थांनी पुढं दिलेलं आहे, काय दिलेलं आहे हो, की शिव्या कशा असतात. समर्थांनी अखंड काय केले हो, सगळं आपल्याला कळावं म्हणून आपल्या तोंडात काय असतं, शिव्या असतात ना. काय शिव्या असतात ते समर्थ आपल्याला काय करतायत हो, अखंड सांगतायत ना. म्हणजे समर्थाने इथं काय सांगायचंय, उदंड शिव्या दिदल्या, तितुक्या अंतरात्म्यास लागल्या, विचार पाहता प्रत्यय आल्या यथा तथ्य. इतुके परब्रह्मी लागेना, ते कल्पनाची चालेना, तडातोडीचे ज्ञान मानेना कोणी एकासी. इतुके परब्रह्मी लागेना. समर्थ काय म्हटले, इतकं काय लागत नाही हो, परब्रह्माला लागत नाही. म्हणजे अंतरात्म्याला काय लागत नाही हो, विचार पाहिला तर काय होत नाही हो, लागत नाही हो. अखंड काय दिल्या हो, शिव्या दिल्या ना, काय ते आता पुढं आहेत समर्थ म्हटले, ते आपल्याला कळतंय. म्हणजे इथं काय सांगितलंय हो, दगडीचा, भटकीचा, गदडीचा, कुत्रीचा, आपल्या शिव्या काय हो, गाढव, कुत्रा, माकड असं शिव्या देतो ना आपण. प्राण्यांना घालून आपण काय देतो, माणसाला शिव्या देतो ना एकमेकांना. समर्थ म्हटले ते परब्रह्माला लागत नाही, कारण तिथं काय लागत नाही हो, कल्पनाच चालत नाही समर्थ म्हटले. किती समर्थ म्हटले शिव्या आहेत, अनेक शिव्या आहेत हो. किती म्हणून शिव्या सांगायच्या समर्थ म्हटले, अखंड भरपूर अशा शिव्या आहेत. परंतु समर्थ म्हटले त्या शिव्या काय करायच्या नाही, ते समर्थ त्या सांगायच्या. किती शिव्यांची लिस्ट सांगितली तर काय होणार आहे, अख्खा व्हिडिओ त्याच्यावर होईल समर्थ म्हटले. इतक्या शिव्या माणसाला येतात, कुठनं शिकलेत माहीत नाही. हे सहज सांगितलं, कुत्रा, गाढव, माकड काय पण म्हणतो आपण. पण समर्थ म्हटले हे थोड्या झाल्या हो, अखंड शिव्या सांगायच्या म्हटल्या तर काय होईल हो, एक ग्रंथ तयार होईल त्या शिव्यांचा. एवढ्या शिव्या माणसं देतात आणि नाना प्रकारच्या का असं कसल्या पण काय देतात समर्थ म्हटले,
शिव्या देतात हो. म्हणून समर्थ इतक्या सर्व शिव्या परब्रह्माला काय होत नाहीत, लागत नाहीत. म्हणजे तिथं कसलाच कल्पना चालत नाही हो. त्या परब्रह्मापाशी कसलीच कल्पना चालत नाही. विसंगतपणाचे ज्ञान कोणालाही काय होत नाही हो, मानवत नाही. समर्थ म्हटले ना, मानवत नाही. इतके परब्रह्मी लागे ना, तेथे कल्पनाची चाले ना, तडातोडीचे ज्ञान माने ना कोणी एकाशी. सृष्टीमध्ये सकळ जीव, सकळांसकळचे वैभव, या कारणे ठाया ठाव निर्मिला देवे. सृष्टीमध्ये सकळ जीव काय सांगितलंय हो? सृष्टीमध्ये सकळ काय आहेत? जीव आहेत. म्हणजे सृष्टीमध्ये असंख्य जीव आहेत, पण त्या सर्वांना वैभव कुठचे? म्हणून वैभव भोगण्याला योग्य असे ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार काय हो, कमी जास्त अधिकाराचे स्थान करून ठेवले आहे. म्हणून देवाने जे केले आहे ते ठीक यथायोग्य ठायाठाय केलेले आहे हो. म्हणजे सृष्टीमध्ये काय आहेत? समर्थ म्हटले असंख्य जीव आहेत, पण त्या सर्वांना वैभव कुठलं? म्हणून वैभव भोगण्याला योग्य असे ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार कमी जास्त स्थान करून ठेवले ना. सगळ्याला समान श्रीमंत केलेलं नाही. एक भाव गरीब तर एक भाव श्रीमंत. समर्थ म्हटले एकाचा खूप मोठा बंगला आणि एकाला घरच नाही. समर्थ म्हटले असं असतंय हो. कारण काय हो, ज्याचं त्याचा इन्कम सोर्स वेगळा आहे. ज्याचा त्याचा इन्कम सोर्स काय आहे समर्थ. एखाद्याला काय केलेलं असतं हो, एखाद्यानं लुबडून घेतलेलं असतं दुसऱ्याच, एखाद्यानं कष्टाने कमवलेलं असतं. समर्थ म्हटले तशी बरोबरी कोणाचीच कोणाला काय करता येत नाही. म्हणजे कमी जास्त सगळीकडे ठेवलं आहे हो, समान कोणालाच दिलेलं नाही. मग त्यामुळं दुःख आहे ना माणसाला. ह्याला कमी आहे, ह्याला जास्त आहे, हे सुद्धा दुःखच आहे ना माणसाकडं. की ह्याला काय आहे हो, ह्याला इस्टेट जास्त आहे, मला इस्टेट कमी आहे, हे सुद्धा दुःखच आहे ना. अखंड ह्याला घर आहे, मला घर नाही. समर्थ म्हटले हे काय आहे हो, अखंड ठेवलेलंच आहे हो प्रत्येक ठिकाणी. म्हणजे हे काय केलं? सृष्टीमध्ये सकळ जीव, सकळांसकळचे वैभव, या कारणे ठाया ठाव निर्मिला देवे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी देवानं भेट ठेवलाय म्हणून देवाची आठवण होते माणसाला. प्रत्येकाला समान दिलं असतं. बघा एक दिवस काय झालेलं, शंकर पार्वती चाललेले, विमान चाललेलं त्यांचं वरून, आणि त्यावेळेस पार्वतीला खूप वाईट वाटलं. म्हटले काय हो, सगळ्याला तुम्ही श्रीमंत का बनवलं नाही? काही जणांना इतकं गरीब बनवलं आहे, काही जणांना एवढं श्रीमंत बनवलं आहे. त्यावेळेस ती म्हटली की सर्वांना काय करा, श्रीमंत करा. ते म्हटले ठीक आहे. त्यांनी काय केलं हो, सगळ्यांना श्रीमंत केलं. सगळ्याला श्रीमंत केल्यानंतर घाणीचं साम्राज्य साठलं हो सगळीकडं. कोणच काम करेना, कोणच काय करेना, काम करेना. प्रत्येक घरामध्ये कलह भांडणं. कारण का हो, कोणालाच कमी नाही हो, कोणच काय काम करेना. मग समर्थ म्हटले जे ठेवलंय ना देवानं ते त्याच्या सृष्टी रचनेतलं काय आहे हो. म्हणजे विचार करा, सर्वांना श्रीमंत केलं, कोणच गरीब नाही ठेवलं, तर काम कोण करणार? कोणाला कष्टाची काय होणार नाही, गरजच पडणार नाही ना. म्हणून समर्थ म्हटले सगळ्यांना काय दिलंय हो, कमी अधिक प्रमाणात काय केलंय हो, जीवन दिलेलं आहे हो. म्हणजे वैभव दिलेलं आहे. उदंड लोक बाजारीचे, जे जे आले ते ते वेचे, उत्तम तितके भाग्याचे लोक घेती. उदंड लोक बाजारीचे. समर्थ म्हटले काय शब्द समर्थांनी वापरलाय बघा. म्हणजे सृष्टीमध्ये असंख्य जीव आहेत, त्यांना काय ही मिळणार आहे का? म्हणजे समर्थांनी इथं काय सांगायचं, बाजारात ज्या ज्या वस्तू विक्रीस येतात त्या साऱ्याच खपतात आणि लोकही पुष्कळ येतात, पण त्यात भाग्यवंत लोक असतात, ते उत्तम वस्तू असतात तेवढेच घेतात हो. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, बाजारात ज्या ज्या वस्तू विकायला येतात त्या साऱ्याच काय होतात हो, खपतात आणि लोकही पुष्कळ येतात, पण त्यात भाग्यवंत लोक असतात, ते उत्तम वस्तू असतात तेवढेच घेतात हो. लक्षात घ्या. काय बी म्हणजे इथं द्वैत अद्वैत दोन्ही भाग काय घेतले पाहिजे समर्थ म्हटले. कारण का हो, बाजारात खूप वस्तू विकायला येतात, ते सगळ्या खपतात, पण त्यात काय हो, चांगल्या वाईट पण असतात ना. मग जे भाग्यवंत आहेत त्यांना चांगलं मिळतं आणि जे भाग्यवंत नाही आहेत त्यांना चांगलं मिळत नाही हो. येणेची न्याय अन्नवसन, येणेची न्याय देवतार्चन, येणेची न्याय ब्रह्मज्ञान प्राप्तव्यासारिखे. येणेची न्याय अन्नवसन. समर्थ म्हटले याच प्रकारे म्हणजे ह्याच न्यायाने अन्न वस्त्र देवतार्चन
ब्रह्मज्ञान प्रारब्धानुसार जीवांना काय होतं हो, जीवांना मिळत असते ना. म्हणजे ह्याच न्यायानं अन्न वस्त्र देवतार्चन ब्रह्मज्ञान प्रारब्धानुसार जीवांना काय असते हो, मिळत असते. म्हणून समर्थांनी सांगितलं की काय हो, अवघेच लोक सुखी असती संसार गोड करून नेती महाराजे वैभव भोगती ते करंट्यास कैचे. अवघेच लोक सुखी असती म्हणजे समर्थांनी काय सांगितले, सगळेच लोक काय असतात हो, सुखी असतात. आणि संसार गोड करून नेती म्हणजे समर्थांनी इथं काय सांगायचंय, सर्वांना शेवटचे मरणाचे दुःख सागर सगळेच भोगावं लागतं ना. म्हणजे सगळेच लोक आपापला संसार गोड करून घेतात व सुखाने राहतात हे खरे, पण मोठे राजे जे वैभव भोगतात, म्हणजे मोठे राजे जे वैभव भोगतात सगळे. आता बघा, जे श्रीमंत माणसं आहेत त्यांना जे वैभव भोगता येतं ते गरिबांना कुठून भोगता येणार आहे. करंट्यास कसे कैचे, जे करंट्याला काय होणार आहे हो, कुठून मिळणार. समर्थ म्हटले प्रत्येकाला राजा आणि रंक हे बदलच आहे ना. राजाला जे वैभव भोगता येतंय उपभोगता येते ते करंट्याला थोडंच भोगता येणार आहे. परंतु अंती नाना दुःखे ते होते सगट सारिके पूर्वी भोगिली नाना सुखे अंती दुःख सोसवेना. परंतु अंती नाना दुःखे म्हणून समर्थ काय म्हटले, अंती काय आहे तो, नाना दुःख आहेत ना. म्हणजे सर्वांना शेवटचे दुःख सारखेच भोगावे लागते ना. मरणकाळी अनेक प्रकारच्या यातना होतात ना, त्या सर्वांना काय हो, सारख्याच भोगावे लागतात ना. म्हणजे पूर्व वयात तारुण्यात अनेक सुखे भोगली असल्यामुळे अखेरची ही दुःखे काय हो, फार जड जातात ना. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, शेवटचे मरणाचे दुःख सारखेच भोगावे लागते ना. मरणकाळी अनेक यातना होतात हो, त्या सर्वांना काय हो, सारख्याच भोगावे लागतात. म्हणजे पूर्ववयात तारुण्यात अनेक सुखे भोगली असल्यामुळे अखेरची ही दुःखे काय हो जातात हो, माणसाला फार जड जातात. बघा, तरुणपणात ज्यांनी खूप सुख भोगलेले आहेत त्यांना म्हातारपण काय जातो, खूप जड जातं समर्थ म्हटले. कारण तरुणपणात अखंड काय भोगलेलं असतं, सुखच भोगलेलं असतं. म्हणून कुणाच्याही जीवनात कायमस्वरूपी सुख नाही हे समर्थाने इथं जाणवून दिलं. म्हणजे श्रीमंतही सुखी नाही आणि गरीबही सुखी नाही. म्हणजे समर्थाने इथं काय सांगायचंय, प्रत्येक जीवाला सुख आणि दुःख भोगावंच लागतंय हो. कमी अधिक प्रमाणात प्रत्येकाला दुःख आहे हो. श्रीमंताचं दुःख तर दाखवता येत नाही, पण समर्थ म्हणले अखंड ज्याचं त्यालाच माहिती आहे काय दुःख आहे ते. म्हणजे कितीही श्रीमंत असला तरी त्याचं दुःख त्यालाच माहिती आहे हो. म्हणजे देवाकडं असं, म्हणजे सृष्टीमध्ये असे आजार करून ठेवले देवानं की कितीही श्रीमंत असला तरी त्या आजारावरती उपाय नाही. बघा म्हणजे कसले आजार असतील. म्हणजे ही सृष्टी घडवणारा किती श्रेष्ठ असेल हो. त्यानं सगळ्या सृष्टीवर स्वतःचा काय ठेवला आहे व ताबा ठेवला आहे ना, वर्चस्व ठेवलं आहे ना. म्हणून समर्थ म्हणतात की काय, अवघे परंतु अंती नाना दुःखे ते होते सगट सारखे पूर्वी भोगली नाना सुखे अंती दुःख सोसवेना. कठीण दुःख सोसवेना प्राण शरीर सोडीना मृत्यू दुःख सगट जना कासावीस करी. कठीण दुःख सोसवेना, समर्थ काय म्हटले हो, कठीण दुःख म्हणजे कठीण दुःख काय होत नाही माणसाला, सोसत नाही व प्राण तर शरीर सोडत नाही. बघा माणसाला शेवटी काय कसं होतं, शरीर म्हणजे शरीराला दुःख सहन होत नाही, पण जीवाला काय सोडू वाटत नाही हो. म्हणजे शरीराला प्राण सोडू वाटत नाही हो. म्हणजे देहाला आत्म्याला सोडू वाटत नाही. म्हणजे बघा केवढं मोठं दुःख आहे हो. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, शरीर प्राण सोडत नाही आणि मृत्यूचे दुःख सर्वांनाच काय करते हो, कासावीस करते ना हो. खुशीने शरीर सोडून प्राण जात नाहीत. मृत्यू दुःख सर्वांनाच क्लेशकारक होते. कोणाला आनंद होतो का हो, मृत्यू झाल्यानंतर कोणाला आनंद होतो का. मृत्यूसारखं दुःख कोणालाच नाही. अख्ख्या विश्वामध्ये दुःख असेल तर मृत्यू हे आहे हो. अंतिम सत्य समर्थ म्हटले मृत्यू आहे. म्हणून जास्त काय समर्थ म्हटले आव्हानायचा नाही आहे. कारण मृत्यू हे काय आहे हो, सर्वस्वी काय आहे हो, दुःख म्हणजे सर्व दुःख आहे हो. मृत्यू हे काय आहे माणसाचं
अखंड सर्वस्वी दुःख आहे. नाना अवयवहीन झाले तैसेची पाहिजे वर्तले, प्राणी अंतकाळी गेले कासावीस होऊनी. काय सांगितलं हो? नाना अवयवहीन झाले म्हणजे काय सांगितलं हो? मरणकाळी दुःख शरीर अवयवहीन झाले तरी तसेच जगात वागावे लागते आणि शेवटी प्राण कासावीस होऊन जातो. बघा म्हणजे शरीर बघा, हातपाय जरी नसले बघा काय कायांना काय करावं लागतं, इतका आजार होतात म्हणून काय करावं लागतं, एखाद्याला पाय गमावतो, हात गमावतो. मग असलं अवयव नसलेल्या सहित माणूस जीवन जगतो ना हो. आणि शेवटी जीव काय होतो, कंटाळतो ना. प्राण काय होतो, कासावीस होतो. कारण का हो, ह्या शरीराची किंमत आपल्याला कधी माहीत पडते. समर्थ म्हटले, ज्या वेळेस दवाखान्यात आपण जातो का नाही त्यावेळेस आपल्याला कळतं ह्या शरीराची किंमत किती. म्हणून समर्थ म्हटले, हा देह काय आहे हो, कोटीचा देह आहे. हा समर्थाने आपल्याला दिलाय आणि उत्तमाचा दिलेला आहे. त्या उत्तमाचा सांभाळायचा आहे हो. त्याच्या कृपेनं काय करायचं आहे, उत्तमाचा सांभाळायचा आहे. रूप लावण्य अवघे जाते, शरीर सामर्थ्य अवघे राहते, कोणी नसता मरते आपद आपदो. काय सांगितलंय हो? रूप लावण्य अवघे जाते म्हणजे रूप लावण्य जाते, शरीर सामर्थ्य ही काय होते हो, राहते. म्हणजे जाते, क्षीण होते, अवयव कमी जास्त झाले तर तसेच सोसावे लागते हो. व जवळ कुणीच नसता खितपूतून काय होतं लागतं हो, मरावं लागतं हो. म्हणून काय समर्थ म्हटले, शेवटी म्हणजे खितपतून माणसाला मरावं लागतं. काय होतं, म्हातारपणी बघा कितीही सुंदर असला तर म्हातारपणी ते सुंदरता राहते का माणूस आणि कितीही सामर्थ्य म्हणजे काय असतो, बॉडी बिल्डर असतो, अखंड बॉक्सिंग वगैरे खेळलेला असतो, परंतु म्हातारपणी ते राहतं का हो एवढं सामर्थ्य? नाही राहतं. आणि काही काही वेळेस देहावर अशी वेळ येते की मरताना कुणी जवळ नसतो. म्हणून समर्थ म्हटले, शेवटी माणसाला काय होतं म्हणजे रूप लावण्य जातं, ते शरीर सौंदर्य राहत नाही, शरीर सामर्थ्य राहत नाही आणि जवळ कुणीच नसता काय करावं लागतं हो, खितपतून मरावं लागतं. म्हणून समर्थ म्हटले, आपण काय केलं पाहिजे, उत्तमाचं राहता आलं पाहिजे. जोपर्यंत आहे तोपर्यंतच अंतरात्म्याची आपल्याला जाणीव घेता आली पाहिजे. कारण रूप लावण्य हे शेवटपर्यंत टिकत नाही. किती सुंदर असली तरी शेवटी म्हातार व्हावंच लागतं समर्थ म्हटले. कारण का हो, कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी म्हातारपण लपत नाही. अंतकाळ दैन्य दीन, सकळीकांस तत्समान, ऐसे चंचळ अवलक्षण दुःखकारी. काय सांगितलंय हो? अंतकाळ दैन्य दीन, सकळीकांस तत्समान, ऐसे चंचळ अवलक्षण दुःखकारी. काय सांगितलं समर्थाने? अंतकाळ हा सर्वांनाच असा सारखा अत्यंत दीन करणार आहे हो. अंतकाळी सर्वच काय होतात, दीन होतात. असा हा चंचळ अंतरात्मा अवलक्षणी व दुःखकारक आहे हो. म्हणून समर्थ म्हटले काय हो, अंतकाळ हा सर्वांनाच काय आहे हो, अत्यंत दीन करणार आहे हो. अंतकाळी सर्वच काय होतात, दीन होतात हो. म्हणजे बघा, कितीही माणूस अहंकारी असला तरी शेवटी म्हणजे दीन म्हणजे काय हो, असं अवस्था कशी माणसाची हिंदीन होऊन जाते हो. मागतकरीच होतो ना एक प्रकारचा. कितीही श्रीमंत असला माणसाला शेवटच्या क्षणी जाणीव होते की आपण आयुष्यात काय केलं. बघा माणसं म्हणतात की घोर लागला, घोर लागला. घोर लागला म्हणजे काय असतं की त्याला ते जन्मापासून आपण काय काय केलं, तू काय काय केलं हे अंतरात्मा दाखवत असतो देहाला. म्हणजे आपण कुठं कुठं चुकलो, परंतु काय उपयोग होत नाही हो. समर्थ म्हटले, अंतरात्मा सोडून जाताना देहामध्ये म्हणजे सगळं दाखवतो चित्रपट आपल्याला. काय दाखवत असतो म्हणजे घोर लागला माणसं म्हणतात ना, तो सगळं काय दाखवत असतो, चित्रपट दाखवत असतो आणि मग जातो. लक्षात घ्या, मग देहाने चित्रपट बघताना आनंदाश्रू आले पाहिजेत हो, की उत्तमाचंच
परमार्थ केला, मी असं असं केलं, सर्वांचं भलं केलं, असा चित्रपट लागला पाहिजे हो. मग देवानं सांगितलंयच ना की काय हो, जसा जन्माला आला होता का नाही, जन्माला येताना आपण कसं आलो, विवस्त्र आणि कुठलंही वाईट कर्म नव्हतं ना ते देहाकडे. कुठला विषय विकार होता का हो जन्माला आलो त्यावेळेस? नव्हता. तसं आपल्याला जायचंय समर्थ म्हटले जाताना, एवढं निष्पाप होऊन जायचंय हो. मग बघा आपलं कर्म कसलं असलं पाहिजे, विचार करा. देहाची अवस्था कशी का व्हायना, समर्थ म्हटले हे गरीब असो, श्रीमंत असो, सुंदर असो, हिरोईन असली आणि कितीही रूपलावण्य असलं तरी शेवटी समर्थ म्हटले ह्या अवस्थेतून प्रत्येकाला जावंच लागतंय हो. मग समर्थ म्हटले या अवस्थेतून जात असताना प्रत्येक कर्म आपल्याला अभिमान वाटावा, स्वतःला अभिमान वाटावा असं देहाकडून कर्म आपल्या घडलं पाहिजे हो. अखंड परमार्थ घडला पाहिजे. परमार्थाशिवाय ह्या देहाला काय नाही हो, अर्थ नाही. समर्थ म्हटले देह परमार्थी लावले तरीच याचे सार्थक झाले, अन्यथा उपयोगाचं नाही. परमार्थ करताच आला पाहिजे हो. जीवनाचा परमार्थ आपल्याला कळलाच पाहिजे. आपण आलोय कशासाठी? कारण सगळेच प्राणी जगतायत. समर्थ म्हटले अहो, विश्वात आपण पाहतोय किती किती प्राणी जगतायत. उंदरं जगतायत, विश्वा जगतायत, बुवा जगतायत, सगळे जगतायत ना. सर्व जीवांची धडपड कशासाठी आहे हो? खाऊन जगण्यासाठीच आहे ना, जगण्यासाठीच आहे सगळ्यांची धडपड. समर्थ म्हटले कुठल्याही जीवाला वाटत नाही आपण मरावं, त्यात माणसाला तर अजिबात वाटत नाही समर्थ म्हटले मरावं. कारण का हो, माणसाचा सगळ्यात जीव कशात असतो? शरीरावर गुंतलेला असतो. म्हणून समर्थ म्हटले अरे सांगता येते का हो, अंतकाळ हा दैनंदिन आहे हो, म्हणून दुःखकारी आहे. म्हणून ह्या देहावरती जास्त काय करायचं नाही. समर्थ म्हटले देहाला जास्त काय करायचं नाही हो, जीव लावत बसायचं नाही, देहावर जास्त प्रेम करत बसायचं नाही. म्हणून म्हणले समर्थ म्हटले हा काय आहे हो, दुःखकारी आहे हो. सगळं काय आहे हो, दुःखकारी आहे. अंतकाळ हा काय आहे हो, दुःखकारी आहे. भोगून अभोगता म्हणती, हे तो अवघीच फजिती, लोक उगेच बोलती पाहिल्यावीन. भोगून अभोगता म्हणती म्हणजे समर्थ काय म्हटले, भोगून अभोगता म्हणती म्हणजे समर्थांना इथं काय म्हणायचंय, त्या अंतरात्म्याला भोगून अभोगता असे सर्व ब्रह्मवादी म्हणतात. हा त्याचा व म्हणणाऱ्यांचा निवळ काय आहे हो. भोगून अभोगता म्हणती, हे तो अवघीच फजिती, लोक उगेच बोलती पाहिल्यावीन. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, सगळं आत्मा सगळं भोगतो तरी त्याला काय आपण म्हणतो, अभोगता म्हणतो. आता ही सगळी काय आहे समर्थ म्हटले, आपली फजितीच आहे ना. लोक उगेच बोलती पाहिल्यावीन म्हणजे आपण पाहायला गेलोय का, आत्मा भोगी आहे का अभोगी आहे, म्हणजे भोगता आहे का नाही. म्हणजे अखंड समर्थ म्हटले आपल्याला काय करता आलं पाहिजे हो, अखंड काय केलं पाहिजे हो. भोगून अभोगता म्हणती, हे तू ओघीच फजिती, लोक उगेच बोलती पाहिल्यावेन. म्हणजे समर्थाने इथं काय सांगायचंय, आत्माच काय करतो, सगळी सुखदुःख भोगत असतो ना. आणि भोगून काय म्हणतो आपण, त्याला अभोगता म्हणतो. हे आपले विचारच आहेत ना. म्हणजे सर्व ब्रह्मवादी काय म्हणतात, अंतरात्म्याला भोगून अभोगता म्हणतात. हा म्हणजे ही ज्याचा त्याचा विचार आहे हो. समर्थ म्हटले लोक विचार केल्याशिवाय काय होतात, बोलतात. असो समर्थ म्हटले अंतकाळ आहे कठीण, शरीर सोडीना प्राण, बराड्यासारखे लक्षण अंतकाळी. बघा अंतकाळ आहे कठीण. समर्थ म्हटले सगळ्याचं अंतकाळ काय आहे, खूप कठीण आहे. कारण प्राण शरीर सोडून जाता जात नाही. प्राण एवढं सोपं आहे का हो. परंतु संतांनी सहज गेले हो. संत देह सहज सोडला ना. आणि तो देह कसा सोडला हो, अखंड नामस्मरणात सोडला. लक्षात घ्या. म्हणजे पहिलं संजीवन समाधी म्हणजे काय हो, अखंड नामस्मरणात आवडीनं काय केलं हो, त्यांना देह समर्पित केला ना मृत्यूला. आवडीनं म्हणजे स्व इच्छेनं
आवडीनं अखंड नामस्मरण करत करत देह सोडला ना, मग लक्षात घ्या असा देह सोडता आला पाहिजे. समर्थ म्हटले अखंड म्हणजे त्याच्यासाठी अखंड आपल्याला काय केलं पाहिजे, जाणीवेतनं जीवन जगता आलं पाहिजे. जाणीवेतून आपण जीवन जगलो तर अंतकाळ आपल्यासाठी कठीण नाही. समर्थ म्हटले सगळ्यासाठी कठीण आहे, परंतु ज्यानं मरणाचं स्मरण आहे, ज्यानं सगळं त्या श्रीचरणी वाहिलंय, त्याच्यासाठी अंतकाळ कठीण नाही. लक्षात ठेवा. म्हणजे नाही कठीण, पण समर्थ म्हटले बाबा सर्वांनी व्यवस्थित राहावं म्हणून समर्थांनी इथं काय सांगितलंय, बाबा अंतकाळ आहे कठीण. अंतकाळ सगळ्यांचाच कठीण आहे. म्हणजे मरताना कोणीही सुखाने मरत नाही. समर्थ म्हटले अरे तिकडं मेल्यानंतर कोली कुत्री का खायनात, कारण कोल्या कुत्र्याने जरी खाल्लं तरी त्या कोल्या कुत्र्यांचा आत्मा शांत होईल, त्यांची भूक शमेल तुझ्या देहामुळं. परंतु तुझं काय अडकलं नाही पाहिजे हो. कारण का हो, अंतकाळी जर आपली एखादी इच्छा राहिली तर पुन्हा आपल्याला काय यावं लागतं हो, जन्माला यावं लागतं ना 84 लक्ष जीवयोनीत. म्हणून अंतकाळ का आहे कठीण. समर्थ म्हटले अरे ह्या अंतकाळातच आपलं सगळं ठरतं हो, पुढच्या जन्माचं सगळं इथंच ठरतं. म्हणून आतापासूनच काय करायचं आहे हो, मी रोजच त्याचं काय पाहिजे हो, आज माझा शेवटचा दिवस आहे असं समजूनच माणूस जर जीवन जगला तर सर्वांशीच उत्तम राहणार आहे ना. एक कथा माहीत आहे तुम्हाला, म्हणजे एक गोष्ट आहे की एका साधूंकडे एक व्यक्ती जातो आणि ते साधू त्या व्यक्तीला सांगतात, काय सांगतात की बाबा रे, भविष्य सांगतात हो. भविष्य काय सांगतात की तुझा मृत्यू काय आहे 8 दिवसात आहे. तो माणूस खूप रागीट क्रूर, म्हणजे तरुण देह, खूप काय होता हो, असा म्हणजे आविर्भावात वागायचा हो, कुणाला जुमानत नव्हता. त्या व्यक्तीला ज्यावेळेस कळलं की आपला मृत्यू आहे 8 दिवसात, त्यानं बऱ्याच जणांची कर्ज बुडवलेली, लय श्रीमंत होता, दांडून दपटून लुबाटून सगळं जमा केलेली इस्टेट होती. आता त्याला ज्यावेळेस समजलं की 8 दिवसात आपण मरणार आहे, त्यानं काय केलं हो, रोज सगळ्यांची उत्तमाचं राहायला लागला. सर्वांना म्हणजे ज्याचं पैसे होते, ज्याचं लुबाडले होते, सगळ्यांचं देऊन टाकली देणी, उत्तमाचं जीवन जगायला लागला. घरातले पोरांना फटाफट मारायचं. समर्थ म्हटले पोरांना मारणं बंद केलं, बायकोला मारणं बंद केलं. का बंद केलं तर त्याला कळलं, सांगितलं होतं काय 8 दिवसात तो मरणार आहे. समर्थ म्हटले मरणार आहे म्हणून त्यानं काय केलं हो, सगळ्या गावात उत्तमाचा राहायला लागला. 8 दिवस एवढं त्याच्या जीवाला कधीच सुख नव्हतं. एवढं त्यानं सगळी संपत्ती होती, पण त्याच्या जीवाला काय नव्हतं, सुख नव्हतं. ज्यावेळी त्या 8 दिवसात त्याला एवढं आनंद मिळाला हृदयात की तो काय झाला हो, पुलकित झाला हो. काय झाला हो, पुलकित झाला. म्हणून समर्थ म्हटले अखंड त्यानं काय केलं हो, म्हणजे एकदम त्याला काय झाला हो, खूप आनंद झाला. म्हणून समर्थ म्हटले काय हो, अंतकाळ काय आहे हो, कठीण आहे. म्हणजे त्याला खूप वेगळं वाटायला लागलं 8 दिवसात. मग तो गेला परत साधूंना भेटायला आणि साधू म्हटले काय रे, काय झालं. म्हणला 8 दिवस होऊन गेलेत पण मी अजून जिवंत आहे. म्हणले हो, तू अगोदर मेलेलाच होता हो, जिवंत असून सुद्धा काय उपयोग होता. तू कुणाच्या मदतीलाच पडत नव्हता, तर तू काय होता, जिवंत असून मेलेलाच होता. या 8 दिवसात खरा तुझं काय झालंय हो, जन्म झालाय. म्हणजे बघा, नुसतं माणसाला वाटलं की काय होणार आहे, मरणार आहे, तर माणूस किती चांगलं वागतंय. म्हणून समर्थ म्हटले अरे अंतकाळ खूप कठीण आहे, कोणाला मरावं असं वाटत नाही. म्हणून अंतकाळी उत्तमाचं जर व्हायचं असेल तर आपल्याला काय करता आला पाहिजे हो, परमार्थ करता आला पाहिजे. परमार्थाशिवाय काय नाही हो, गत्यंतर नाही. समर्थ म्हटले अंतकाळी काय आलं पाहिजे हो, परमेश्वराचं नाव आलं पाहिजे हो, संसाराची चिंता आली नाही पाहिजे, कशात गुंतून राहायचं नाही. अंतकाळी हा आपला उत्तमाचाच असला पाहिजे. समर्थ म्हटले अंतकाळी बराड्यासारखा होता कामा नये, कारण हे अंतकाळ आहे कठीण, शरीर सोडीना प्राण, शरीरालाच प्राण सोडू वाटत नाही, ही बराड्याचं लक्षण आहे. समर्थ म्हटले कशासारखं हो,
भिकाऱ्या आशाळभूत भिकाऱ्यासारखी काय हो केविलवाणी अवस्था आहे ती. समर्थ म्हटले असं होऊन राहायचं नाही. मोकळं होता आलं पाहिजे, मुक्त होता आलं पाहिजे. तरच आपलं शरीर काय होणार आहे हो, सहजासहजी काय होणार आहे हो, शरीर प्राण सोडणार आहे. म्हणून समर्थ म्हणतात, अंतकाळ आहे कठीण, शरीर सोडीना प्राण, बराड्यासारखे लक्षण अंतकाळी. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे देहात्मनिरूपणाम समास 6वा. जय जय रघुवीर समर्थ.